नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकत आहोत नारायण धारपांचा कथासंग्रह सावधान. आपली आजची या पुस्तकातली शेवटची शीर्षक कथा आहे. कथेचं नाव आहे सावधान. मनुष्याचं आयुष्य खरंच किती कालावधीचं उरलंय किंवा हे जग कधी संपणार आहे वगैरे या गोष्टींविषयी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत आणि विशेषतः या पुस्तकातल्या कथांमधून पण आपण हे ऐकत आलो आहोत. तर अशाच धाटणीची एक कथा ही आहे. नक्की काय हे मी तुम्हाला सांगणार नाही. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बोललो होतो की आपण याविषयी डिस्कशन करावं की नाही, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की करायला हरकत नाही. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांची जी मतं आहेत ती ग्राह्य धरून असा निर्णय घेतलेला आहे की आपण याबद्दल बोलूयात. कथा सुरू करण्यापूर्वी आणखी एक महत्वाची गोष्ट मला आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. पहिल्यांदाच चॅनलला कोणीतरी पैशांच्या मार्फत मॉनिटरी सपोर्ट केलेला आहे. सुपर थँक्स नावाचा एक प्रकार इथे असतो, जिथे तुम्हाला हवी ती अमाऊंट तुम्ही चॅनलला सपोर्ट करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की कितीही आपण काही केलं तरी पैशांचं सोंग करता येत नाही. त्याच्यामुळे मला स्वतःला खूप खूप आनंद झाला, कारण पहिल्यांदाच निलेश सर म्हणून जे आहेत त्यांनी चॅनलला छोटीशी रक्कम एक भेट दिली आणि मला त्याचा खूप खूप आनंद झाला. कारण हा एक खूप न बोलला गेलेला सपोर्ट आहे आणि खूप खूप मॅटर करतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण काम कशासाठी करतो, आपल्या उपजीविकेसाठी आपण काय काय कामं करतो. तर कलाकारांच्या बाबतीत नेहमी असं होतं की मनोरंजन हेच त्यांचं काम असल्यामुळे लोक कधी कधी सिरियसलीच घेत नाहीत. म्हणजे हेच माझं काम आहे, हेच माझ्या उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे तुम्ही असा जर सपोर्ट मला करू शकत असाल, करण्याची इच्छा असेल, अजिबात कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाहीये इथे. त्याच्यामुळे प्लीज अजिबात असं मनाला लावून घेऊ नका आणि प्लीज कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट्स करू नका. कारण मागच्या वेळी मी एकदा व्हिडिओमध्ये बोलले होते की मेंबरशिप घेऊ शकता आणि याविषयी, तर त्यावर एका मुलाने मला खूप घाणेरड्या शब्दांमध्ये कमेंट केली होती की भीक मागू नकोस आमच्याकडे म्हणून. ही कुठल्याही प्रकारची भीक नाहीये आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला अनसबस्क्राईब करू शकता. कोणालाच इथे कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. इथे आपण खूप प्रेमाने आणि आपुलकीने चॅनल मोठं करतोय. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर करा. त्याच्यामध्ये कुठलाही आडपडदा नाहीये. सगळं फ्रीच आहे इथे. कोणी कोणाला कुठलीच जबरदस्ती करणार नाहीये. पण मला नक्कीच आनंद होईल जर तुम्ही मला या गोष्टीमध्ये सपोर्ट करत असाल आणि आपण एकत्र मिळून ग्रो करू शकू. येस, खूप झाली बडबड. आता करूयात आपल्या आजच्या कथेची सुरुवात. कथेचं नाव आहे सावधान. त्या दिवशीच्या बहुतेक सर्व वर्तमानपत्रांतून ती बातमी होती. अर्थात वेगवेगळ्या पत्रांत ती वेगवेगळ्या ठिकाणी छापली गेली होती. इंडिया टाइम्स, फ्री जर्नल, इंडिया मेल यांसारख्या भारदस्त वृत्तपत्रांनी ती आतल्या 8व्या किंवा 9व्या पानावर 8 किंवा 9 पॉइंटमध्ये छापली होती. काही सनसनाटी वर्तमानपत्रांनी अगदी पहिल्या पानावर 16 पॉइंटच्या हेडलाईन मध्ये छापली होती. पण सर्वांच्या मुळाशी एक रिपोर्ट होता. म्हैसूरच्या दक्षिण टोकाशी निलगिरी पर्वताच्या अगदी पायथ्यालगत वसलेल्या पाल्लडी नावाच्या खेड्यात राहणारा पिसीपती नावाचा कामगार शेतावरून परत येत होता. उघडीपीचे दिवस होते आणि म्हणून तो मधल्या जंगलातल्या पायवाटेने येत होता. पावसाळ्याचे 8 महिने दुथडी वाहणारा पण आता कोरडा पडलेला एक ओढा ओलांडताना त्याची नजर सहजच आसपासच्या झाडांकडे गेली आणि त्याला दिसले की आसपासच्या सर्व झाडांवर चांगली मोठ्या घागरी एवढी लाल लाल फळे आलेली आहेत. काही वेळ त्या प्रचंड फळांकडे तो नवलाने पाहत राहिला आणि मग जवळ जाऊन त्याने एक फळ नीट पाहिले. त्याच्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत तो असे म्हणाला असल्याचे वृत्त होते. ती फळे खूप मोठी होती, हाताला अगदी खडबडीत लागत होती. त्यांना एक प्रकारचा कसला तरी उग्र दर्पही येत होता. तो वास ओळखीचा वाटत नव्हता. मी झाडावरचे फळ हातांनी हलवून पाहिले. ते खूप जड असावेसे वाटले. आणि मग पिसीपतीच्या लक्षात या प्रकाराचा अनैसर्गिकपणा, वेगळेपणा आला. खेड्यात वाढलेले त्याचे भोळे अडाणी मन, नवखा व न समजणारा प्रकार पाहून त्याची भीतीने बोबडीच वळली आणि त्याने गावाच्या दिशेने धूम ठोकली. गावात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. दिवसभराच्या श्रमाने पिसीपती दमला होता. जेवण खाण झाल्यावर चिलमी लावून पारावर अड्डा जमला तेव्हा त्याने ही हकीकत सांगितली.
काही जणांनी त्याला थापाड्या म्हटले, काही जणांनी कुत्सितपणे काही घेतलं वितलं नव्हतंच ना असंही त्याला विचारलं. पण त्या जमावापैकी काहींचा त्याच्या सांगण्यावर अर्धवट विश्वास बसला. निदान तिथे काहीतरी वेगळेच झाले आहे, काय आहे ते पाहिले पाहिजे, एवढी तरी त्यांची खात्री झाली. आणि दुसऱ्या दिवशी पिसीपती कामावर निघाला तेव्हा ही 7-8 मंडळी त्याच्याबरोबर निघाली. त्या ओढ्यापाशी सर्वजण पोहोचून झाडांकडे पाहू लागले. आसपासच्या सर्व झाडांवर ती प्रचंड फळे दिसत होती. प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे भिन्न भिन्न झाली. काही जण डोळे मिटून गावाकडे धावत आले. काही जणांनी पुढे जाऊन त्या फळांचा रंग, रूप, स्पर्श, वास, वजन नीट पाहण्यापर्यंत मजल मारली. सर्वजण रोजगारी करून जगणारे होते. कितीही मोठा चमत्कार समोर दिसला तरी त्या पायी दिवसाची कमाई बुडवणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा सर्वजण आपापल्या कामाला गेले. संध्याकाळी जेव्हा परत अड्डा जमला तेव्हा या गोष्टीवर परत खल झाला. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं असे सांगणाऱ्यांची संख्या आज खूपच वाढली होती. या सबळ पुराव्याच्या आधारावर सर्वजण गाव पाटलाकडे गेले. पाटलाने दुसऱ्या सकाळी त्यांच्या बरोबर यायचे कबूल केले, पण त्याने त्या सर्वांना मूर्खात काढायला मागे पुढे पाहिले नाही. आणि पाटलाचा शब्दच खरा झाला. कारण सर्वजण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ओढ्यापाशी आले, आता त्या ठिकाणाला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते. तेव्हा झाडावर काहीही नव्हते. पिसीपती, कुठे तर तुझी फळं? पाटील खेकसला. पहिल्या फेरीचे सर्व साक्षीदार निरुत्तर झाले. कारण झाडांवर पाने होती. हिरवी, लाल, पिवळी सर्व तऱ्हेची पाने होती. पण एकही फळ नव्हते. ते काहीही बोलू शकले नाहीत. काही दिवसांनी ही बातमी वृत्तसंस्थेपर्यंत पोहोचली. संस्थेचा एक बातमीदार त्या गावी गेला. त्याने सर्वत्र चौकशी केली. प्रत्यक्ष ती राक्षसी फळांची जागाही पाहिली. मग आपला रिपोर्ट पाठवला आणि तो सर्वत्र वेगवेगळ्या रूपात छापून आला. माझ्या वर्तमानपत्रातही आला आणि मी ही हकीकत मोठ्या आश्चर्याने वाचली. सर्वसाधारणपणे असल्या सेन्सेशनल बातम्या एखाद दुसराच पत्रात असतात आणि अळवावरच्या पाण्यासारख्या त्या विरून जातात. ही अशी सर्वत्र असलेली, कमी जास्त प्रमाणात का होईना, पण सर्वत्र पसरलेली वार्ता मला त्याचेच नवल वाटले. त्यानंतरचे 2-3 दिवस मी वर्तमानपत्रे मोठ्या उत्सुकतेने चाळत होतो. त्या प्रकरणाचा शेवट काय होतो याची मला ही मोठीच उत्कंठा लागली होती. आणि त्या प्रकारावर मला नंतर खूपच वाचायला मिळाले. पण त्यात निर्णायक, खुलासा करणारे असे काहीच नव्हते. एकदा बातमी फुटल्यावर इतर वृत्तसंस्थांचे वार्ताहरही अर्थात त्या ठिकाणी पोहोचलेच. इतरही उपद्व्यापी लोक तिथे जाऊन आले. ऍक्सिडेंट होऊन जखमी व्यक्ती किंवा मोडलेली वाहने हलवल्यावरही केवळ ती जागा पाहण्यासाठी माणसांच्या झुंडी जमतातच, तसलाच हा प्रकार होता. ते 5-7 दिवस पिसीपतीला अगदी चलतीचे गेले असले पाहिजेत. पण पिसीपतीजवळ तो प्रामाणिक होता म्हणून पहिल्या वृत्तांतापेक्षा जास्त सांगण्यासारखे काहीच नव्हते. म्हणजे त्या बातमीतला गर संपला होता. उरलेल्या चौथ्याचे 5-7 दिवस वर्तमानपत्रांतून चरवित चरवण चालले होते. पिसीपतीला काय दिसले असावे, का दिसले असावे, इतरांना नंतर काहीच का दिसले नाही. दृष्टीभ्रंश, सामुदायिक भ्रम यांवर चर्चा झाली. त्यासाठी इतिहास जमा झालेली अनेक प्रकरणे ओढून ताणून उजेडात आणली गेली. फ्रान्स का स्पेन कुठेतरी एका चर्च समोर धुक्यावर दिसणारा ख्रिस्ताचा क्रॉस, काश्मीरातल्या गुहेत दिसणारे बर्फाचे शिवलिंग, समुद्रावरच्या प्रवाशांना मध्य अटलांटिक सागरात दिसणारी टायटॅनिकची प्रतिकृती, हे आणि इतर अनेक. त्या बहादूर लेखकांचा दमही संपला व ही गोष्ट लोकांच्या नजरेच्या हळूहळू आड झाली. 4-5 दिवसांनी उलथाप आलत व मग संपूर्ण विस्मृती. वरील प्रसंगानंतर काही दिवसांतच माझी गोविंद दशपुत्रेशी गाठ पडली आणि बोलण्यात सहज हा विषय निघाला. गोविंद दशपुत्रे या व्यक्तीचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. गोविंदची व्याख्या सहज होण्यासारखी नव्हती. तो कोणत्याच वर्गात सहज बसण्यासारखा नव्हता. त्याच्या आयुष्याने अनेक वेडीवाकडे वळणे घेतली होती. मुळात त्याने प्राणीशास्त्रात डॉक्टरेट घेतली होती
व नंतर वैद्यकीय पदवी घेतली होती. सैनिकी आयुष्याचा अनुभव घेण्यासाठी त्याने आर्मीत टेम्पररी कमिशनही घेतले होते. त्याला काय अनुभव आले हे मात्र त्याने कोणाजवळ सांगितल्याचे मला आठवत नाही. त्यानंतर काही दिवस त्याने विद्यार्थ्यांसाठी एक रेसिडेन्शियल स्कूलही चालवले होते. परंतु त्याचा शिक्षणक्रम कठीण म्हणून शेवटी पालकांनी आपापली मुले परत नेली होती. आणि त्यात आश्चर्य नव्हते. गोविंदच्या शाळेतील 3ऱ्या वर्षातील मुलांना केवळ एक मोठा चाकू, एक लांब दोरी व एक चकमक यांच्या सहाय्याने 8 दिवस रानावनात स्वतःचे संरक्षण व पोषण करण्याची शिकवण देण्यात येत असे. असे त्याचे उपद्व्याप चालू होते. त्याचे लेख आणि त्याची पुस्तके, विशेषतः आजची संस्कृती एक पिकलेले फळ, अत्यंत विवाद्य ठरली होती. असा हा गोविंद कोणत्या वेळी काय करीत असेल याचा अंदाज सुद्धा कठीण होता. त्याच्याशी माझी गाठ पडली व वर सांगितल्याप्रमाणे आमच्या बोलण्यात हा फळांचा विषय आला. गोविंदला यात गोडी वाटेल आणि त्याच्याकडून मला काहीतरी स्पष्टीकरण मिळेल अशी मला आशा वाटत होती. का ते मला सांगता येत नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहीत होती. गोविंद बुद्धीने तल्लख होता आणि विशेष म्हणजे ही बुद्धी केवळ ठराविक विषयापुरतीच किंवा एकाच दिशेने प्रगत झालेली नव्हती. उलट अनेक दिशांनी पैलू पाडलेल्या हिऱ्यासारखी ती नानाविध अनुभवांच्या प्रतिक्रियेने सर्वव्यापी झाली होती. माझी हकीकत त्याने शांतपणे ऐकून घेतली व शेवटी तो म्हणाला, नाना, मी हे सर्व वाचले. एवढंच नाही, मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलोय. ती जागा माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली नाही. मग आधी नाही बोललास? मी जरा आश्चर्याने म्हणालो. त्याचा चेहरा अगदी गंभीर व जर असा खिन्न झाल्यासारखा दिसला. तू हा अनुभव कसा सांगतोस हे मला पाहायचं होतं, पण माझा त्याच्याशी काय संबंध आहे? आहे, तुझा आहे, माझा आहे, सर्व मानवजातीचा संबंध आहे. पण ते जाऊ दे, ते सांगण्याची वेळ अजून आलेली नाही. मला एक सांग, तुझं स्वतःचं मत या बाबतीत काय झालंय? माझं मत? मी जास्तच गोंधळून विचारले. येस, तुझं मत. तू या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं करशील? मला कोणी स्पष्टीकरण मागितले? तो उद्वेगाने म्हणाला, अरे मागं बघा लागतं. हे वाचल्यानंतर तुझी बुद्धी, सारासार विचार बंड करून उठला नाही का? हे काय झालं याबद्दल तुझ्या मनात कोलाहल माजला नाही का? या अनैसर्गिक प्रकाराने तू बेचैन झाला नाहीस का? गोविंदच्या या भडीमाराने मी सर्दच झालो. एका साध्या गोष्टीने तो इतका एक्साइट होईल याची मला कल्पनाही नव्हती. आणि विशेष म्हणजे त्याला माझ्याकडून काहीतरी खास उत्तर अपेक्षित होते. पुढे वाकून गुडघ्यावर हात टेकून तो अत्यंत उत्कंठतेने माझ्याकडे पाहतच होता. माझी मनस्थिती द्विधा झाली. त्याचा मूळ प्रश्न तर समोर होताच, पण त्याच्या जोडीला गोविंदचेही विलक्षण वागणेही होते. जरा वेळ विचार करून मी शेवटी नकारार्थी मान हलवली. नाही गोविंद, त्या दृष्टीने मी या गोष्टीवर विचारच केलेला नाही. माझ्या मनात त्याला काही खास महत्वही वाटत नाही. मग आता विचार कर, तो आवेगाने म्हणाला. अजून कर. काय झालं असावं असं तुला वाटतं? प्रयत्न तरी कर. त्याच्या या तीक्ष्ण टोचणीखाली मला विचार करणे भागच पडले. मी ती हकीकत मनासमोर आणली. तो देखावा डोळ्यांसमोर उभा केला आणि त्यामागची कारणे शोधायची खटपट करू लागलो. कोणीतरी मुद्दाम वात्रटपणा म्हणून तर केले नसेल. पिसीपती व त्याचे काही मित्र यांनी तर हा बनाव रचला नसेल. पण छे, असे ताणाखाली मन नीट विचार करायला असमर्थ ठरले. नाही बुवा, आपल्याला तर काही सुचत नाही, मी म्हणालो. गोविंदचे खांदे एकदम ढिले पडले. तो खुर्चीत मागे सरकला आणि थकल्या चेहऱ्याने बसला. त्याच्या डोळ्यात धगधगणारी आग एकदम विझल्यागत झाली होती. त्याच्यावर झालेल्या या परिणामाचे मला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने अपेक्षा तरी काय केली होती? नाना, तू त्यावर फारसा विचारच केला नाहीस, खरं ना? ऑल राईट, नाही केला. ती बाब किती क्षुल्लक आहे. क्षुल्लक? क्षुल्लक? माय गॉड. हे पहा गोविंद, ही कोड्याची भाषा आता पुरे. ठीक आहे, मी मठ्ठ आहे, मी विचार केलेला नाही, सगळं कबूल. तुझ्या बोलण्यावरून तू विचार केलेला दिसतोस. तू आता सांग बरं, तिथे काय झालं?
आणि तुला एवढी उत्सुकता का वाटतेय? गोविंद बराच वेळ माझ्याकडे टक लावून पाहत होता. मनातल्या मनात तो माझे मोजमाप करीत होता. मला काही सांगावे की नाही याचा विचार करीत होता हे अगदी उघड दिसत होते. पण शेवटी त्याने स्वतःशी खेदाने मान हलवली व तो म्हणाला, जाऊ द्या, तसं सांगण्यासारखं काही नाही. निदान आता तरी नाही. आणि मग एवढा आटापिटा कशासाठी केलास? त्याच्या डोळ्यात अगदी मागे एक क्षणभर रागाची ठिणगी चमकली. खूप मोठा श्वास घेऊन तो म्हणाला, नाना, मी तुला एक सांगतो ते ध्यानात ठेव. म्हैसूरमध्ये परवा ही गोष्ट झाली ना, आणखी 1-2 महिन्यात तुझ्या कानांवर परत तसंच काहीतरी येईल. माझे शब्द लक्षात ठेव. तसेच तसली मोठमोठी फळे नाही, फळे नाहीत. यावेळी दुसरंच काहीतरी असेल. मोठमोठी फुले, प्रचंड फुलपाखरे, असंच काहीतरी. पण नाही. तसं काहीतरी कानांवर आलं की माझे शब्द आठव, मग मला भेट. आमचे संभाषण संपले. तो यापेक्षा जास्त काही बोलायला तयार नव्हता आणि त्याचा मूडही गेला होता. मनातल्या मनात माणूस प्रसंगांची मूल्ये सारखी बदलत असतो. एका क्षणी त्याला एखादी गोष्ट अत्यंत महत्वाची वाटते. त्याच्या लक्षात ती चिरकाल राहील अशी त्याची खात्री असते. पण एकदा त्यावर नंतरच्या स्मृतींचे, विचारांचे, अनुभवांचे थरावर थर चढत गेले की ती अगदी सामान्य होते. जंगलात एखाद्या प्रचंड वृक्षाच्या तळाशी तुम्ही उभे राहिलात, तो वृक्षराज तुमचे सर्व आसमंत, सर्व आसमान व्यापून टाकीत असतो. तिथे दुसऱ्या कशाला अवकाशच नसतो. पण तुम्ही जंगलातून बाहेर पडा आणि काय आश्चर्य, तोही एक सामान्य वृक्षच बनून जातो. इतर हजारांसारखा, लक्षात न राहण्यासारखा, ओळखताही न येण्यासारखा. गोविंदच्या शब्दांचा 1-2 दिवसांपर्यंत माझ्या मनावर विलक्षण पगडा होता. या प्रसंगातून त्याला काहीतरी सूचित करावयाचे होते आणि ते साधे सुधे नव्हते हे खास. पण काय, विचार करून माझे डोके सुन्न झाले, पण मला काहीही अर्थबोध झाला नाही. आणि हळूहळू हा विषय, त्यावरची चर्चा, सारे काही मागे मागे गेले व काही दिवसांनी विस्मृतीत जमा झाले. 1-2दा असाही विचार मनात आलेला आठवतो की हा गोविंद जरासा एककल्ली आहे. त्याचा स्वभाव आपण ज्याला सॅडिस्ट म्हणतो त्या प्रकारचा आहे. एकदा त्याच्या मनाने काही घेतले की तो ते जाम सोडत नाही. पण त्याने सांगितलेल्या गोष्टींना आपण अकारण नसते महत्व तर देत नाही ना. घडलेल्या गोष्टीत दिसतो त्यापेक्षा आणखी काही खोल वेगळा अर्थ आहे अशी त्याची समजूत आहे. पण त्यासाठी त्याने आपल्याला काही पुरावा दाखवला का? नाही. या व अशा सोयीस्कर युक्तिवादाच्या आधाराने मी ते सर्व अगदी गौण मानले व विसरून गेलो. ऑफिसच्या कामाला टूरवर निघालो की जवळजवळ 20 दिवस मी खेड्यापाड्यांतून असतो व बाहेरच्या जगाशी संबंध असा जवळजवळ नसतोच. मी पुढच्या मुक्कामाला आणि पत्रे, डाक, वृत्तपत्रे मागच्या मुक्कामाला, असा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. टूर संपवून मी परत आलो आणि मागची वर्तमानपत्रे चाळली. तेव्हा मला या नव्या प्रकाराची वार्ता समजली. गेल्या 2-3 दिवसांतल्या वर्तमानपत्रांत त्याचा अगदी धावता आणि त्रोटक असा उल्लेख होता. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीजवळ आगर चांदवे या खेड्यातून ज्या काही बातम्या आल्या होत्या त्यांच्या संबंधी पूर्ण तपास केल्यानंतर त्यात काहीही तथ्य नाही असे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पण ही वाक्ये कोणत्या तरी प्रकरणाचा शेवट दाखवित होती. त्यांची सुरुवात आधीच केव्हा तरी झाली होती आणि हा ठराविक नमुना वाचताच माझ्या मेंदूत मागची अशीच एक आठवण खडबडून जागी झाली व धोक्याची घंटा खणखणू लागली. अधीरपणे मी माझ्या गैरहजेरीतली सर्व वर्तमानपत्रे एकत्र केली व दिनक्रमाप्रमाणे ती चाळायला लागलो. तेव्हा त्यात मला सर्व काही सापडले. म्हैसूरमधल्या प्रसंगाचीच ती जवळजवळ पुनरावृत्ती होती आणि गोविंदचे शब्द माझ्या डोक्यात परत एकदा घुमायला लागले होते. असे काही झाले की मग मला भेटा. एकंदर बातम्यांचा सारांश असा होता. आगर चांदवे हे 30-35 झोपड्यांचे खेडे रत्नागिरीपासून उत्तरेस 6 मैलांवर आहे. बहुतेक वस्ती कोळी लोकांची आहे. सध्याच्या पावसाळी हवेत मासेमारी बंद होती व होड्या खाडीच्या काठावर ओढून उघड्या टाकलेल्या होत्या.
संध्याकाळची 6:30-7ची वेळ होती. आभाळ अंधारून आले होते. पावसाची टपटप सुरू झाली होती. जाळ्यांच्या दुरुस्तीचे काम करीत बसलेला सावळ्या उठला आणि आपले सामान गोळा करू लागला. त्याची नजर सहज समोर खाडीकडे गेली. पाण्याचा रंग करडा पोलादी होता. आता ते एखाद्या डिवचलेल्या श्वापदासारखे खवळून उठले होते. पांढरट केसाची आयाळ सारखी मागे टाकीत होते. पावसाचा जोर वाढला. आखलेल्या सरळ रेषांसारख्या धारा धरल्या. समोरचा देखावा धूसर झाला आणि त्या अस्पष्टतेतच सावळ्याला काहीतरी दिसले. खाडीतल्या पाण्यातून 1-1.5 फूट व्यासाचे एखाद्याच्या पाठमोऱ्या डोक्यासारखे दिसणारे काहीतरी वर आले होते. पाण्याच्या पृष्ठभागावर ते चांगले हातभर वर आले होते आणि जरा नीट पाहिल्यावर सावळ्याला दिसले की ती अशा बोडक्या खडकासारख्या पदार्थांची रांगच्या रांग होती. त्याच्या डोळ्यांसमोरून सुरू होऊन पार समुद्रात काही दिसेनासे होईपर्यंत ही काळी कुळकुळीत बोडकी शिखरे दिसत होती. सावळ्याचा सारा जन्म समुद्राशी झुंजण्यात गेला होता. त्याने अनेकांच्या तोंडून समुद्रावर घडलेले अनेक प्रसंग ऐकले होते. पण हे काहीतरी वेगळेच आहे असे त्याला खात्रीने वाटायला लागले. त्या वेळेपुरता पाऊस वगैरे विसरून तो समोरच पाहत राहिला. सावळ्या, सावळ्या, रुतला काय रे वाळूत? मागून आलेल्या हाकेने तो दचकला. खेड्यातला ममद्या त्याच्याकडे येत होता. तो जवळ येईपर्यंत सावळ्या काहीच बोलला नाही व मग त्याने ममद्याला खाडीकडे बोट करून दाखवले. ममद्याने तिकडे पाहिले. तो तोंडातल्या तोंडात काहीतरी ओरडला आणि सावळ्याचा हात धरून त्याने सावळ्याला खेचत खेचत वरती टेकाडावरच्या वस्तीत आणले. पाऊस धुमधार चालला होता. बाहेर कोणी डोकावत सुद्धा नव्हते. सावळ्याला त्याने झोपडीत ओढले आणि तो म्हणाला, सावळ्या, एक शब्द सुद्धा नको कोणाजवळ. उद्या पहाटेच आपण पुन्हा खाली जाऊ आणि ती बोडकी जर तशीच असली तर मग दुसऱ्या कोणाला तरी दाखवू. आता काही नाही. रात्रभर सावळ्या हिव भरल्यासारखा थडथडत होता. मनात वेडेवाकडे विचार दाटून येत होते पण ते शब्दांत उतरवता येत नव्हते. 4 शब्द समजुतीने सांगायला त्याला जवळचे असे कोणी नव्हते. बायको मेल्याला मोजता येण्यापेक्षा जास्त वर्षे झाली होती. पोरगा कामासाठी गाव सोडून गेला होता. त्याची कितीतरी वर्षांत चिठ्ठीही नव्हती. गाठभेट तर दूरच राहिली. विचारांना मनातल्या मनात कढ येत राहिला. अशी ही घालमेलीची रात्र उलटली. पहाटेचे फटफटताच ममद्याने सावळ्याला जाग आणली. रात्रीची आठवण दिली आणि दोघे टेकडीच्या उताराकडे आले. पण कोणाला बोलवायची आणि दाखवायची जरुरीच नव्हती. त्यांच्या आधीच 10-12 माणसे काठावर जमा झाली होती आणि खाडीकडे आ वासून पाहत होती. ओहोटीच्या वेळेला पाणी जरा शांत होते आणि त्यामध्ये उभ्या असलेल्या काळ्या आकृती जास्तच बोडक्या दिसत होत्या. ममद्याला मक्का मदिनेच्या हजची आठवण झाली तर सावळ्याला देवळात पाहिलेल्या काळाभोर शाळुंकेची आठवण झाली. दिवस वर आला. मधून मधून सूर्य डोकावू लागला व त्या पिवळट उन्हाची एखादी तिरीप त्या काळ्या आकारावरून फेकली जाऊ लागली. गावातले लोक पाहत होते पण मनातल्या मनात भ्याले होते. 1-2 तरण्या वीरांनी होडकीही तिथेपर्यंत नेली पण शेवटी त्या काळ्या खुंटावर दोरी टाकायची काही त्यांची हिंमत झाली नाही. गावात शहराचा एक पाहुणा आला होता. तो परत जाताना हे चित्र आणि आठवण घेऊन गेला आणि दुसऱ्या सकाळी खाडीतले खुंट पाहण्यासाठी ही गर्दी लोटली. पण खाडीत काही नव्हते. माणसे येत राहिली. अफवा पसरत राहिल्या. वर्तमानपत्रात आल्या. चर्चा प्रतिचर्चा झाली. परत मागचा पाढा उजळला गेला. पण प्रत्यक्षात पुरावा काही राहिला नव्हता. मी ज्यावेळी हातात वर्तमानपत्र घेतले तेव्हा ही सर्व चर्चा संपली होती. मागचे दाखले, मागे घडलेले प्रसंग यांचे चर्वित चर्वण संपले होते. हा विषय अगदी शेवटच्या अवस्थेत होता. पण मला गोविंदचे शब्द आठवले. त्याला मी आता भेटणार तर होतोच पण त्या भेटीची मला जराशी भीती वाटायला लागली होती. हे असे काहीतरी होईल ही कल्पना त्याला कशी आली होती? दोन्ही प्रकार इतके भिन्न होते, इतक्या दूर अंतरावर घडले होते की त्यांना जोडणारा एकही दुवा नव्हता. नाही म्हणाला त्यांच्यात एक साम्य होते. आधी कोणाला तरी काहीतरी अनैसर्गिक प्रकार दिसला होता व मागाहून हे दृश्य नाहीसे झाले होते. पण याचा अर्थ काय? माझे मन इथेपर्यंत येत होते आणि अडत होते.
गोविंदचा पत्ता लागत नव्हता. त्याचा ब्लॉग पाहिला, नेहमीची मित्रमंडळी झाली, त्याचं ऑफिस झाले. कुठेही त्याचा पत्ता नव्हता व तो कुठे गेला आहे किंवा किती दिवसांनी परत येणार आहे याचीही कोणाला कल्पना नव्हती. सर्व ठिकाणी मी माझे नाव सांगून ठेवले व तो परत येताच मला निरोप देण्याची विनंती केली. सुमारे महिन्याभराने संध्याकाळच्या वेळी त्याचा फोन आला. नाना, मी गोविंद बोलतोय. अरे, मी तुला कळले, सगळे कळले. आजच सकाळी मी परत आलो. गोविंदा, तू मागे म्हणाला होतास. करेक्ट. मला सारे आठवले. केव्हा येतोस? आता येऊ? ये, मी घरीच आहे. त्याच्या घरी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. मला खाली सांगण्यात आले की गोविंद 3ऱ्या मजल्यावरच्या टेरेसच्या खोलीत आहे. मी आजवर त्या खोलीत गेलो नव्हतो. खोलीच्या 4ही बाजूंना खूप मोठ्या खिडक्या होत्या. ती जवळजवळ एखाद्या काचघरासारखीच होती आणि आत गोविंदची कामाची सर्व साधने होती. मोठमोठे संदर्भ ग्रंथ, कागदाच्या फाईल्स, हिरव्या बेसचे खूप मोठे टेबल, टाईपरायटर, टेलिफोन. तो आत एका आराम खुर्चीत बसला होता. त्याचा चेहरा अंधारात होता. मला पाहताच तो म्हणाला, आलास का नाना? ये, ती खुर्ची घे इकडे. त्याच्या आवाजाने मी चपापलो. त्याचा आवाज अगदी थकलेला, खिन्न असा वाटत होता. त्याच्या शरीरातही एक प्रकारचा सैलपणा, ढिलेपणा आल्यासारखा वाटत होता. गोविंद, तू म्हणालास अगदी तसंच घडलं रे. मी खुर्ची पुढे ओढता ओढता म्हणालो. गोविंदाने एक हात जरासा असहाय्यपणे हवेत हलवला. दुसऱ्या हाताने तो कपाळ, डोळे, चेहरा चोळत होता. केव्हा कळणारे? लोकांना केव्हा कळणारे? तो विलक्षण हताश स्वरात म्हणाला. मी काहीच बोललो नाही. नाना, तू स्वतः या दुसऱ्या प्रकारची हकीकत वाचलीस. मी तुला एवढं सांगतो. सावल्या व ममद्या यांची मी स्वतः गाठ घेतलीय. त्यांनी वर केलेले वर्णन अक्षरशः खरे, मग लोकांनी त्यांना कितीही मूर्खात काढलं तरी. तुला मी यासंबंधी सूचनाही दिली होती. आता तुला काय वाटतं? काही नवीन विचार केलास? आणि पुन्हा त्याला मी केवळ निराशच करू शकलो. काही केल्या मला या प्रसंगातला दुवाच सापडत नव्हता. मी काय करणार? नाना, त्या पलीकडच्या टेबलावरची फाईल जरा इकडे घे. त्याने दाखवलेली फाईल मी त्याच्या हातात दिली. त्याने ती उघडताच मला दिसले की आत अनेक प्रकारची वर्तमानपत्रातली कटिंग्ज होती. गोविंदाच्या हस्ताक्षरातली काही टिपणे होती व बराचसा टाईप केलेला पत्रव्यवहार होता. उघडलेल्या फाईलवर हात ठेवून गोविंद म्हणाला, नाना, गेल्या 2-2.5 वर्षांत मी घेतलेल्या अविश्रांत श्रमातून ही फाईल तयार झालीय. ह्यात मी काय जमा करून ठेवलं असेल अशी कल्पना आहे? मी केवळ मूकपणाने मान हलवली. भारतात यावर्षी म्हैसूर आणि रत्नागिरी या ठिकाणी जे घडलं त्यासारख्या सर्व प्रकारांची तपशीलवार नोंद या फाईलमध्ये. वर्तमानपत्रातून त्यासंबंधी आलेला मजकूर, त्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी व अधिकाऱ्यांशी मी केलेला पत्रव्यवहार आणि जिथे जिथे मला प्रत्यक्ष जाणे शक्य झाले तिथली मी स्वतः केलेली टिपणे यांची ही फाईल बनली आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो. एवढा उपद्व्याप करण्याची त्याला काय आवश्यकता होती? आता गोविंद माझ्याकडे अपेक्षेने पाहत नव्हता, कारण मी त्याची अनेक वार निराशा केली होती. नाना, सर्वसाधारणपणे वेगळ्या, विचित्र, स्पष्टीकरण न होऊ शकणाऱ्या गोष्टी माझ्या लक्षात कायमच्या राहतात. पहिला रिपोर्ट मला पाहायला मिळाला तो स्विस आल्प्समधून स्केटिंग करणाऱ्या एका अनुभवी माणसाच्या अनुभवाचा. एका संध्याकाळी एका खूप मोठ्या उतरणीवरून तो घसरत असताना त्याला उजव्या हाताच्या दरीत रंगीबेरंगी प्रकाशगोल दिसले होते. बर्फाच्या चमकीने किंवा तळाजवळच्या गावातल्या हॉटेलच्या दिव्यांनी त्याचे डोळे फसले नव्हते. रोप ट्रॉलीमधून तो परत त्या शिखरावर गेला व त्याने पुन्हा एकदा त्या उतरणीवरून प्रवास केला. परत तोच प्रकार. तो खाली आला. खाली क्लबमध्ये व बारमध्ये खूप गर्दी होती, पण तो काही बोलला नाही. आपले हसे होईल अशी त्याला धास्ती वाटत होती. फक्त निकटच्या एका स्नेहाला त्याने हा प्रकार सांगितला. ते दोघे व आणखी एक अशा तिघांनी अगदी संध्याकाळी पुन्हा एकदा तो प्रकार पाहिला व मग त्यांनी तो सर्वांना सांगितला. सकाळच्या पहिल्या बॅचमधल्या काही लोकांनाही ते प्रकाश दिसले व मग नाहीसे झाले.
त्या गोष्टीचा खूप गवगवा झाला. तिकडे बातम्या तर वाऱ्यासारख्या पसरतात. मुलाखती झाल्या, स्पष्टीकरणे झाली आणि तेवढ्यावर तो प्रकार थांबला. मी हे एवढे वाचले होते व ते माझ्या ध्यानात होते. मनात खोलवर रुतून बसले होते. विमनस्कपणे हाताखालचे कागद चाळीत तो पुढे म्हणाला, त्यावेळी मी सर्व काही वाचले, पण त्यापुढे माझी मजल गेली नाही. त्यानंतर जवळजवळ 3 महिन्यांनी जर्मन आल्प्सच्या पायथ्याला असलाच एक प्रकार झाला. गावातला एक शेतकरी, त्याचे नाव मॅक्स फॉल्स्टाईन असे काहीतरी होते. तर हा मॅक्स रात्रीची पाहणी करत असताना त्याला शेताच्या कुंपणाच्या खांबाखांबांवर असेच दिवे दिसले. त्याबद्दल तू वर्तमानपत्रात वाचलेस की नाही मला माहीत नाही, पण सर्व प्रकार अगदी एकाच पॅटर्नचा होता. आधी मॅक्सला दिवे दिसले, मग त्याने बोलावून आणलेल्या त्याच्या शेजाऱ्याला तेच दिसले आणि मग गडप. मी या दोन्ही प्रसंगांवर खूप विचार केला, पण त्यातला अर्थ, जर काही अर्थ असला तर, मला काही केल्या सापडेना. पण मी त्या बातम्यांचे कटिंग मजजवळ ठेवले. एखाद्या घटनेचा अर्थ मला समजला नाही म्हणून मी ती निरर्थक मानत नाही. त्याच संबंधात पूरक अशी आणखी माहिती मिळण्याची वाट पाहत राहतो. अजून माझ्या फाईलला संदर्भाचे स्वरूप आले नव्हते, पण या प्रकारांच्या बातम्या ठिकठिकाणांहून येत होत्या. अमेरिका, कॅनडा, रशिया, इंग्लंड, तुर्कस्तान, फ्रान्स, जपान, मलाया, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, सर्वत्र हा प्रकार ऐकिवात येत होता. कुणाला तरी काहीतरी अघटित दिसायचे, आणखी कुणाला तरी 1-2दा असं दिसायचं आणि मग खलास. मागाहून आलेल्यांना काही नाही. त्यांच्यावर ना वर्तमानपत्रांतून नाना तऱ्हेचे लेख आले. कॉलमिस्ट लोकांनी या प्रकारांच्या स्पष्टीकरणासाठी अनेक पर्याय सुचवले. मुद्दाम केलेले फसवणुकीचे प्रकार, प्रॅक्टिकल जोक्स, मास हॅल्युसिनेशन्स, ऑटो सजेशन्स, अपवादात्मक नैसर्गिक घटना, एक ना अनेक. आणि त्यातल्या एकाने शेवटी लिहिले होते, हे सर्व प्रकार निरर्थक आहेत. कोणीतरी काहीतरी रिपोर्ट द्यायचा, त्या ठिकाणी शेजाऱ्यांनी, वार्ताहरांनी, बघ्यांनी हजारोंच्या संख्येने जायचे. वेळ व पैसा यांचा अपव्यय करायचा. ही गोष्ट आपल्या संस्कृतीला शोभत नाही. आकाशातल्या धूमकेतूकडे पाहत भीतीनं एकत्र येणारे असे रानटी लोक आपण राहिलेलो नाही. या प्रकारांवर उपाय म्हणजे एकच, त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे. नाना, हे वाक्य माझ्या मनात घोळत राहिलं. एका रात्री मी विचार करीत पडलो असताना हे सर्व माझ्या डोळ्यांसमोरून गेले. घडलेले प्रकार, लोकांची प्रतिक्रिया, दिलेली स्पष्टीकरणे, सुचवलेले उपाय, सारे काही. मग मी मनाशी म्हटले, या प्रकारामागे काही हेतू असेल का? असण्याचा संभव नाही, पण समजा आहे असे आपण गृहीत धरले तर मग आता लोकांची प्रतिक्रिया काय होईल? लोक तिकडे फारसे लक्ष देणार नाहीत. आणि मग शरीरावर काटा उभा करीत एक प्रश्न समोर उभा राहिला. हाच त्यांचा हेतू असेल तर? गोविंदच्या शरीरातला सैलपणा केव्हाच गेला होता. तो आता ताठ बसला होता. आवळलेल्या मुठी मांडीवर ठेवल्या होत्या व कठीण चेहऱ्याने तो माझ्याकडे पाहत होता. मी गडबडून म्हणालो, पण गोविंद, हे ते कोण? कसला हेतू? नाना, गोविंद हलक्या आवाजात म्हणाला, इसापनीतीतली मेंढपाळाचा मुलगा व लांडगा यांची गोष्ट तुला आठवते ना? थट्टेसाठी म्हणून मुलगा सहज ओरडला, लांडगा आला, आणि सर्व गावकरी धावून आले. पुन्हा एकदा त्याने थट्टा केली, पुन्हा एकदा. आणि शेवटी जेव्हा खरोखरच लांडगा आला तेव्हा त्याच्या हाकेला कोणीही किंमत दिली नाही. त्याच्या असंरक्षित मेंढ्या लांडग्याने यथावकाश खाल्ल्या होत्या. गोविंद, तू आज कोर्टातच बोलायचं ठरवलंयस का? नाना, मी तुला सर्व सांगतो. माझ्या मनात हा विचार आला आणि मी ताडकन उठून बसलो. माझे सर्व शरीर थरथर कापत होते. शरीराला घाम फुटला होता. मी आजवर इतका कधीही भ्यायलेलो नाही, कारण त्या एका क्षणात या प्रकारातला खरा अर्थ आला होता. नाना, आपली दिशाभूल चाललीय. कोणीतरी आपली भयंकर फसवणूक करतंय. त्यात शेवटी आपला सर्वनाश होणार आहे, पण हे कोणाच्या लक्षात येत नाही रे. मी सांगायला गेलो तर कोणाला पटत नाही. वेल, मलाही अजून समजलेलं नाही गोविंद. नाना, माझे शब्द लक्षात ठेव. पृथ्वीवर होणाऱ्या हल्ल्याची ही पूर्वतयारी आहे. हल्ल्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जातीये.
सर्व मानवजात एक प्रकारच्या निरुद्ध बेफिकीर अशा अवस्थेत येते. दोन्ही प्रकारांतले साम्य तुझ्या लक्षात आले नाही का? लांडगा आला या आरोळीला हाक द्यायचे आपण आता सोडून दिले, आणि कोणत्या तरी एका दिवशी हा लांडगा खरोखरच येणार आहे, आणि त्यावेळी आपण सर्वजण बेसावध असू. पण कोण येणार आहे गोविंद? नाना, ते मलाही माहित नाही. पृथ्वीवरच्या भरगच्च आयुष्याने ते आकर्षित झालेले आहेत हे खास. ते चंद्रावरून आलेले असतील, ते धगधगत्या बुधावरून आलेले असतील, किंवा त्यांचे उत्पत्ती स्थान धूसर शुक्र असेल, किंवा लाल मंगळ असेल, किंवा थंड प्रचंड गुरु असेल. कदाचित ते सूर्यमंडळाबाहेरूनही आलेले असतील. मला एकच गोष्ट माहितीये की ते आपल्या पृथ्वीवरचे नाहीत, आणि आल्यावर काय करतील? पृथ्वी हस्तगत करतील, आपले धनी बनतील, आणि आपण त्यांचे गुलाम होऊ, म्हणजे जिवंत राहिलो तर. त्याच्या शब्दांनी मला विलक्षण धक्का बसला. अर्थात माझा त्यावर अजिबात विश्वास बसला नव्हता, पण त्याच्या मनाने हा जो काही विलक्षण ध्यास घेतला होता, त्याची जी काही कल्पना झाली होती, तिची सत्यसृष्टीशी किती फारकत होती, या गोष्टीचा मला धक्का बसला होता. पण गोविंद पुढे बोलत होता, आणि आपण आपले रक्षण किती सहज करू शकलो असतो. ती किती साधी गोष्ट होती. रक्षण कसे करणार गोविंद? मी हलकेच विचारले. त्याची नजर एकदम माझ्याकडे वळली व त्याचे तीक्ष्ण डोळे माझ्यावर खिळले. त्याने मान हलवली, नकारार्थी. नाना, मला एक प्रकारचं डिल्युजन झालंय असं तुला वाटतंय ना? म्हणून तू माझ्या मनाप्रमाणे घेतोस? नाही नाही गोविंद, मी वरमून अडखळत म्हणालो. एक हात वर करून गोविंद म्हणाला, पुरे पुरे नाना, त्यात तुझी काही चूक नाही रे. तुझ्यापेक्षाही हुशार जाणत्या माणसांचा, ज्यांना जास्त अक्कल असायला हवी होती, अशांचा असाच ग्रह झाला. मला भ्रम झालाय, वेड लागलंय. मी त्यांना संरक्षणाचा उपाय सांगितला, आणि त्यांना तो पसंत पडला नाही. त्यांनी काही एक करायला नकार दिला. तू त्यांना काय सांगितलंस? जिथे जिथे असला प्रकार दिसेल तिथे तिथे त्याचा नाश करायचा. बंदूक, भाला, अग्नी, जे काही मिळेल त्याचा वापर करून त्याचा सर्वनाश करायचा. असे एक दोनदा झाले असते म्हणजे त्यांची बोटे पोळली असती. मग त्यांनी आपला नाच सोडला असता. पण आपण नेमके त्याच्या उलट, जे नको तेच, त्यांना जे हवे ते करीत आहोत. आपण तिकडे दुर्लक्ष करीत आहोत. ज्याला काही विपरीत दिसेल त्याला त्याचा स्फोट करणे कठीण करीत आहोत. खाली घातलेली मान वर करीत गोविंद म्हणाला, नाना, मी स्वतःही ते केले असते, पण मला तशी संधीच मिळाली नाही. कुठूनही बातमी आली की मी त्या त्या ठिकाणी लवकरात लवकर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो, पण मला उशीर व्हायचा, नेहमी उशीर व्हायचा. मी जाईपर्यंत तिथला प्रकार जो काही असेल तो संपलेला असायचा. त्याही बाबतीत मला अधिकाऱ्यांनी सहकार्य दिले नाही. मी नुसता तडफड करीत इथे बसू नये. शेवटचा प्रयत्न म्हणून मी म्हणालो, गोविंद, तुझ्या विचारात काही चूक झाली असण्याची शक्यता नाही का? तुझा तर्क किती लांब पल्ल्याचा आहे. नाना, माझा अंदाज चूक ठरला तर माझ्यासारखा इतर कोणालाही आनंद होणार नाही. आपल्यावर कोसळू पाहणारे केवढे संकट टळेल. यापुढे बोलण्याचे काही राहिलेच नव्हते. खिन्न मनाने मी गोविंदचा निरोप घेतला. त्यानंतरचे बरेच दिवस गोविंदचा विचार माझ्या मनातून गेला नाही. त्याला भेटण्याची मला फारशी इच्छा नव्हती. जगाच्या नाशाची त्याला काळजी वाटू लागली होती. पण माझ्या डोळ्यांसमोर मला एक प्रगल्भ, अष्टपैलू, धारदार मेंदूवर ओढवलेला बुद्धिनाशाचा दुर्धर प्रसंग दिसत होता, आणि मी काहीही करू शकत नव्हतो. गोविंदशी झालेल्या बोलण्यानंतर एक सवय मात्र मला लागली. वर्तमानपत्रात या प्रकारच्या काही बातम्या येतात का व त्यांचा शेवट कसा होतो, इकडे मी जास्त बारकाईने लक्ष देऊ लागलो. वर्तमानपत्रातल्या आतल्या पानावर लहान टाईपमध्ये मला दर 2-3 महिन्यांनी असल्या बातम्या दिसल्या. भारतात राजस्थानमध्ये वाळवंटाच्या कडेवर असे काहीतरी दिसले. जबलपूर जवळ टेकड्यांच्या ओळीतही काहीतरी दिसले होते. इतर देशांतूनही हेच प्रकार चालले होते. गोविंदचे एक मात्र खरे ठरले होते. असा एखादा रिपोर्ट आलाच तर तो छापण्यापलीकडे इतर जास्त काही वर्तमानपत्रे करीत नव्हती.
व वाचण्यापलीकडे लोकही जास्त काही करीत नव्हते. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास 2-3 ठिकाणांहून मोठमोठे चांगले 6 फूट लांबीचे हिरवेगार सुरवंटे दिसल्याच्या बातम्या आल्या आणि कोणीही तिकडे फारसे लक्ष दिले नाही. यावेळी एक फरक होता, तो हा की हा प्रकार सर्वत्र होत होता व सर्वत्र तेच ते दिसत होते, पण कोणीही तिकडे लक्ष दिले नाही. रोज मरे त्याला कोण रडे. नेहमीप्रमाणे 2 दिवसांनी हे सुरवंट दिसेनासे झाले नाहीत. उलट त्यांची संख्या वाढली व नजीकच्या गावांवर त्यांनी हल्ले चढवले. सर्व जग खडबडून जागे झाले. एकदम सर्वांची धावपळ सुरू झाली. पण एव्हाना फार उशीर झाला होता. जगातल्या सर्व देशांत मिळून सुमारे 500 ठिकाणी हे सुरवंट उतरले होते व प्रत्येक ठिकाणी त्यांनी हल्ला चढवून जवळपास प्रदेश ताब्यात घेतला होता. सर्व जनता एकत्र येऊन प्रतिकाराचा काही मार्ग निघेपर्यंत जवळजवळ निम्मी पृथ्वी सुरवंटांनी काबीज केली होती. त्यात माझेही गाव आहे. गोविंदचे शब्द शेवटी खरे ठरले आहेत. हे सुरवंट, ते खरोखर सुरवंट नाहीत, केवळ तसे दिसतात. ते मंगळावरून आलेले आहेत. ते मनकवडे आहेत आणि त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की त्यांच्या आसपास प्रतिकारच अशक्य होतो. स्वतंत्र जगाचा व्याप रोज कमी होत चाललाय. या राक्षसांच्या हाती सापडलेल्या आम्हा दुर्दैवी लोकांना सोडविण्यासाठी बाहेरून काहीतरी प्रयत्न चालू असतील अशी मला आशा आहे. त्यांना काय करायचे असेल ते त्यांनी लवकरच करायला हवे, कारण आता फार वेळ उरलेला नाही. माझ्या माहितीची कितीतरी माणसे माझ्या डोळ्यांदेखत या सुरवंटांनी उचलून नेली आहेत. पुढे त्यांचे काय होते याची मला कल्पना नाही. हे लिहिण्याची काही जरुरी नव्हती, पण पुढे कधी काळी कोणाच्या हाती हे कागद पडलेच तर हे त्यांच्या डोळ्यांसाठी आहे. हा आमच्या गाफिलीचा, बेफिकिरीचा इतिहास आहे. आम्ही स्वतः आपला नाश आपल्यावर कसा ओढवून घेतला त्याची ही दुर्दैवी कहाणी आहे. आता लेखणी खाली ठेवतो. बाहेर सरपटल्यासारखा काहीतरी आवाज येतोय. आज माझीच पाळी दिसते. खिडकीजवळ ते चांगले 2 फुटांचे डोके दिसू लागले आहे. 2 मोठमोठे डोळे आणि खाली हात लांब, सारखे हलणारे आणि दोरखंडासारखे जाड जाड अवयव. ही होती आपली आजची कथा सावधान. लेखकांनी आपल्याला एक प्रकारचा सावधानतेचा इशाराच यातून दिलेला आहे असं मी समजते. लेखकांनी मांडलेला हा जो काही प्रकार आहे तो प्रतिकात्मक रूपात आपण आत्ता घेऊयात. आत्ताच्या जगातही आपल्या आयुष्यात आपल्या भोवताली इतक्या गोष्टी चाललेल्या आहेत की त्याची जवळजवळ आपल्याला सवय झाली आहे. दंगली असतील, बलात्कार असतील किंवा खून दरोडे असतील किंवा लहान लहान मुलं करत असलेले ॲक्सिडेंट्स असतील, आपल्या सगळ्यांना या गोष्टींची इतकी सवय झाली आहे ना की यात काहीतरी वेगळंच आपल्याला वाटत नाही आणि आपण त्यांना आपल्या जीवनाचा भाग करून घेतलंय. एका प्रकारे दुर्लक्षच करीत आहोत. आणि जरी दुसऱ्या कुठल्या तरी परग्रहावरून किंवा दुसरीकडून कुठेतरी माणूस येत नसेल किंवा असे एलियन्स जरी येत नसतील तरीही आपल्यातली काही माणसं या वृत्तीची आहेच आहेत ना. त्यांना हेच हवंय की आपण याकडे दुर्लक्ष करतोय, कारण त्यामुळे त्यांचा हेतू साध्य होईल. सत्ता मिळेल, पॉवर मिळेल, पैसा मिळेल किंवा आणखी काही गोष्टी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला धरून सुद्धा मी काही फार बोलते म्हणजे मी काही फार शहाणी आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण थोडा बारकाईने विचार आपण करायला हवा, थोडं रिॲक्टिव्ह असायला हवं. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीयेत किंवा ज्या गोष्टी वेगळ्या आहेत त्या खरंच वेगळ्या आहेत, त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट आपण द्यायला हवी, कारण या गोष्टी आपल्याला मान्य नाहीयेत हे आपल्या वागण्यावरून कळायला हवं. मी आशा करते की लेखकांचा हा जो काही उद्देश असेल, उपदेश असेल, मी विचार करते की हाच असेल, तो आपल्यापर्यंत या दृष्टीने पोहोचला असेल आणि छान ही वैज्ञानिक गोष्टींची मालिका या पुस्तकाच्या रूपातून आपण संपवलेली आहे. आणि मी आशा करते की तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल, या कथेचं वाचन आवडलेलं असेल आणि एकंदरच मी जे काही सुरुवातीला आपण बोलले ते फार सिरियसली घेऊ नका. म्हणजे घ्या, पण थोडं गमती जमतीत हलक्या नोटवर घ्या, कारण माझं तुमच्या सर्वांवर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तुमचं सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या या चॅनलवर खूप प्रेम आहे.
त्यामुळे असंच आपण एकमेकांवर प्रेम करत राहू, एकमेकांना सपोर्ट करू आणि पुढे जात राहू. मी आशा करते की तुम्ही सगळे छान सबस्क्राईब करत असाल आणि लवकरच आपण भेटूयात एक नवीन पुस्तक घेऊन नव्या कथामालिकेसह. तोपर्यंत थँक यू.